30 दिवसात माझ्यासोबत शिका फॉरेक्स मार्केटची संपूर्ण बाराखडी. आजचा तिसरा दिवस. आजचा टॉपिक आहे फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेड करणं सेफ आहे का? पुढे जाऊन माझं बँक अकाउंट फ्रीज होईल का? किंवा मला गव्हर्नमेंटचा काही प्रॉब्लेम येईल का पुढे जाऊन? तर याचं उत्तर नाही. जर तुम्ही ट्रस्टेड ब्रोकरसोबत काम केलं तर तुम्हाला असा प्रॉब्लेम फ्युचरमध्ये कधी येणार नाही. ट्रस्टेड ब्रोकरमध्ये एक्सचेंज असेल, एक्सएम असेल, डेल्टा एक्सचेंज असेल, असे काही ब्रोकर येतात ट्रस्टेड ब्रोकर. त्यांच्याबरोबर जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला फ्युचरमध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. त्याचं रिझन असं आहे की बघा, तुम्ही जेव्हा पण तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट करता तेव्हा ते पर्सन टू पर्सन डिपॉझिट होतात, आणि जेव्हा पण तुम्ही ते विड्रॉ करता तुमचं प्रॉफिट झालेलं ट्रेडिंग अकाउंटमधून, ते पण पर्सन टू पर्सन तुमच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट होतं. याचा अर्थ असा की तुमच्या बँक स्टेटमेंटमध्ये कुठेही मेन्शन केलेलं येणार नाही की हे पैसे फॉरेक्स ट्रेडिंगमधून आलेत किंवा फॉरेक्स ट्रेडिंगसाठी यूज केले. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, ट्रस्टेड ब्रोकरबरोबर काम करायचं आहे, जे ब्रोकर P2P पेमेंट सर्व्हिस आपल्याला प्रोव्हाइड करते. तर इथून पुढचे 30 दिवस मी तुम्हाला शिकवणार आहे फॉरेक्स मार्केटची संपूर्ण बाराखडी प्लस SMC स्ट्रॅटेजी जी मी यूज करतो एंट्री आणि एक्झिटसाठी. फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून ठेवा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओ.